हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि हो, आज आहे गुरुवार, आपल्या स्वामी समर्थांचा वार. त्यामुळे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि हो, तुम्ही माझ्या व्हिडिओला जे काल प्रेम दिलं त्याबद्दल देखील तुमची हृदयातून खूप आभारी आहे. तर बघा, आता सर्वप्रथम इकडे मी उंबरठा व्यवस्थित झाडून घेतला आणि त्याच्यावरती जे मी तांदूळ अर्पण केलेले होते ते निर्माल्याच्या पिशवीत टाकले. म्हणजे बघा, उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचं स्थान असतं, त्यामुळे मी तिथे रोज हळदी कुंकू अक्षदा अर्पण करते. मग मी ते उंबरठा झाडताना असंच ते झाडून टाकून देत नाही, तर ते व्यवस्थित सुपलीमध्ये भरते आणि मग निर्माल्याच्या पिशवीमध्ये टाकते. आता ही जी सुपली आणि जो ब्रश आहे तो फक्त माझा उंबरठा साफ करण्यासाठीच मी वापरते. आणि बघा, उंबरठा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. असं म्हणतात की रात्रभर आपले पितर उंबरठ्याच्या इथे येऊन थांबलेले असतात, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उंबरठ्यावर पाणी शिंपडणं खूप महत्त्वाचं असतं. आता मी इकडे उंबरठा साफ करून घेतला. त्याचबरोबर आज गुरुवार असल्यामुळे आज मी उंबरठ्याला हळदीचं लेपन करणार आहे. तर त्यासाठी इकडे हळद, चंदन पावडर, गोमूत्र, त्याच्यानंतर गंगाजल हे सगळं एक मिक्स करून मी हे मिश्रण तयार केलेलं आहे. तर बघा, तुम्ही याच्यामध्ये अत्तरसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, पण माझ्याकडे आता अत्तर नव्हतं, तर मी हे बाकीचे सगळे पदार्थ घेऊन ही जी पेस्ट तयार केलेली आहे हळदीची, तर ती उंबरठ्याला अशी व्यवस्थित लावून घेते. आता मी उंबरठा लेपन जे आहे ते गुरुवारी, शुक्रवारी, अमावस्या, पौर्णिमा, घरामध्ये काही शुभकार्य असतील तर करते. कारण बघा, उंबरठा लेपन करणं अतिशय शुभ आणि महत्त्वाचं मानलं जातं. कारण याच ठिकाणाहून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह शक्तीचा संचार होतो आणि निगेटिव्हिटी बाहेर जाते. बघा, मी ही तुम्हाला नेहमी सांगत असते, उंबरठा हा तुमच्या घराचा मुख्य स्थान आहे आणि तो नेहमी स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि बघा, छोटी का होईना उंबरठ्यावर रांगोळी ही रोज असावी. आता गुरुवारचा दिवस असल्यामुळे मी उंबरठ्यावरती अशी छानशी रांगोळी काढून घेणार आहे. थोडीशी नेहमीपेक्षा जास्त काढणार, कारण रोज मी फक्त लक्ष्मीची पावलं काढते आणि त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करते. पण माता लक्ष्मीला हे कमळप्रिय असल्यामुळे इथे बघा मधोमध अष्टलक्ष्मीचं स्थान असतं, त्यामुळे मी इकडे कमळाची रांगोळी काढून घेते. हेच यामागचं माझं कारण आहे, ते मी आज तुमच्यासोबत शेअर केलं. तर आता बघा, इथे उंबरठ्यावरती मी अजून देखील छोटीशी अशी रांगोळी काढते आहे. कारण जेवढा उंबरठा तुम्ही सजवाल, सुशोभित कराल, तेवढं घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. आता माझी उंबरठ्याची रांगोळी काढून झालेली आहे आणि मी फक्त लाल आणि पिवळा हे दोनच कलर उंबरठ्याच्या रांगोळीसाठी वापरते. बाकी काही जर सणवार असेल तर मग कलर वापरते बाकीचे. आता इथे उंबरठ्यावरती दिवा लावून घेतला, अष्टलक्ष्मींना हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या, तसेच लक्ष्मीच्या पावलांच्या रांगोळीवरती देखील हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या. त्यानंतर धूप ओवाळून घेतला. धूप ओवाळल्यानंतर वातावरण एकदम अत्यंत सुवासित, सुंदर आणि भक्तिमय होतं. त्यामुळे कोणतीही पूजा झाली की धूप अगरबत्ती ही ओवाळून घ्यायचीच, खूप महत्त्वाचं आहे. आणि आता इकडे सगळी पूजा झाल्यानंतर मी अष्टलक्ष्मीचं उंबरठ्याचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर लगेचच तुळशीची देखील पूजा करून घेतली. बघा, तुळशीला पाणी अर्पण केलं. तुळशीला पाणी अर्पण करताना पूर्वीच्या बायका म्हणजे आपली आजी पणजी वगैरे बोलायच्या, "अगं अगं तुळशी, पाणी घालते कळशी, माझा नमस्कार विष्णुदेवांपाशी." तर किती छान वाटतं ना, हे जे काही काही आपले पूर्वज म्हणजे आपल्या आजी वगैरे बोलायच्या, ते आता खूप काही मोठं असतं ते बोलायला, पण मला एवढं येत नाही. मी शॉर्टकटमध्ये जेवढं ऐकलं होतं, लक्षात राहिलं, ते तुमच्यासोबत शेअर केलं.
त्यानंतर बघा आता इथे माझी सगळी घरातील जी देवांची पूजा होती ती मी विधिवत करून घेतली, कारण आज गुरुवारचा दिवस असल्यामुळे मला स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे. त्यासाठी मी इकडे सगळे देव अगोदर उजळून घेतले, पूजा वगैरे झाली आणि नंतर आता मी इथे स्वामी महाराजांचा अभिषेक करते आहे. तर अभिषेक करताना सतत आपल्याला म्हणजे मुख्याने अभिषेक करायचा नाही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नामजप करत अभिषेक करायचा. तर आत्ता मी स्वच्छ पाण्याने अगोदर अभिषेक घातला स्वामींना. त्याच्यानंतर मग चंदनाचा लेप लावलेला आहे आणि त्याच्यानंतर मी स्वामींचा अभिषेक सुरू केला आहे. तर बघा, मी तुम्हाला मागे पण एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं की मी पंचामृताने अभिषेक नाही घालत. त्यामागचं कारण हेच आहे की जे पंचामृतचं पाणी असतं ते ओतायला आमच्या इकडे जागा नाही आहे आणि जर घरातील कुंडीमध्ये ते पाणी ओतलं तर ते झाडं खराब होतात, ते वास येतो आणि मच्छर देखील होतात. त्यामुळे मी असं स्वच्छ पाणी घेते, त्याच्यामध्ये गंगाजल टाकते, थोडंसं आपलं जे अत्तर असतं ते टाकते आणि त्यानेच महाराजांचा अभिषेक करते. आता इथे अभिषेक करून झाल्यानंतर मी महाराजांची पूजा करत आहे, म्हणजेच त्यांना अगोदर अष्टगंध लावला. त्याच्यानंतर माझ्याजवळ महाराजांसाठी अशी छोटीशी छान रुद्राक्षांची माळ आहे, तर ती माळ घातली. आणि बघत येईनो, मला फेटा घातल्याशिवाय महाराजांना त्यांचं रूपच परिपूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. तर मी असे छान छान महाराजांच्या साईजचे कलरचे वेगवेगळे फेटे आणलेत. पण आज गुरुवारचा दिवस आहे आणि महाराजांना पिवळा कलर अतिशय प्रिय, म्हणून मी महाराजांना पिवळाच फेटा घातला. त्याच्यानंतर बघा, धूप ओवाळून घेतला, कारण पूजा झाली की वातावरण प्रसन्न आणि सुवासित भक्तिमय करण्यासाठी धूप आणि अगरबत्ती तितकंच महत्त्वाचं आहे. पण प्रत्येक पूजेनंतर धूप अगरबत्ती ओवाळणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे घरामध्ये एक वातावरण जे आहे ते खूप अगदी आल्हाददायक होऊन जातं. तर इकडे धूप ओवाळून घेतला, अगरबत्ती ओवाळून घेतली. आता दिव्यांनी महाराजांना ओवाळलं. तर आता इथे माझी संपूर्ण पूजा जी आहे ती झालेली आहे. माझ्या देवघरामध्ये इष्टदेवता, ग्रामदेवता, गुरुदेवता हे सगळ्यांचे फोटो टाक, त्याच्यानंतर जी काही मूर्त्या वगैरे आहेत तर त्या सगळ्यांची विधिवत पूजा करून घेतली. त्याच्यानंतर बघा, मी इकडे माळ जप करत आहे. तर हा जप आहे तो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा गुरुवारसाठी मी एक माळी जप केला. त्याच्यानंतर आपल्या स्वामी महाराजांची अत्यंत मला आवडणारे अशी ही पोथी म्हणजे स्वामीचरित्र सारामृत, या पोथीचे मी 3 अध्याय पठण करणार आहे. तर बघा, मी आता इथे तुम्हाला थोडं याबद्दल सांगते की आता तुम्ही इथे बघितलं स्वामी महाराजांची अनेक चित्र तुम्हाला या पोथीवरती दिसली किंवा अनेक चमत्कार दाखवलेली ही चित्र आहेत. तर ज्यांना नित्य सेवा करायची आहे त्यांनी रोज एक माळी जप, एकदा तारक मंत्र आणि 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृताच्या पोथीचे पठण करायचे. जर तुम्हाला रोजचा वेळ नसेल तर तुम्ही एक माळी जप आणि तारक मंत्र केला आणि गुरुवारी फक्त पोथी पठण केलं तरीही चालेल. आणि एवढा पण वेळ तुमच्याकडे सेवेसाठी नसेल तर महाराजांनी तुम्हाला कोणतीही असं कुठल्याच पोथीत लिहिलेलं नाही की तासनतास माझ्यासमोर बसून सेवा करा. तुम्ही तुमचं काम करत मनामध्ये महाराजांच्या नावाचा जप जरी चालू ठेवला तरीही ती खूप मोठी सेवा मानली जाते. बघा, कोणतीही सेवा अगदी मनापासून आणि भक्तीने जर केली तर ती महाराजांपर्यंत नक्कीच पोचते. तर माझं आता इथे पोथीपठण चाललेलं आहे. तर मी आज इथे 3 अध्याय पोथीचे पठण करते. प्रत्येकजण आपल्या वेळेनुसार स्वामी सेवा ही करतच असतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी नेहमी म्हणतात, तू कर्म चांगलं कर,
तुझ्या कर्माचंच चांगलं फळ तुला मिळणार आहे. तुझं कर्म चांगलं करत नाही, दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करतो, दुसऱ्यांचं वाईट व्हावं असं जर बघत असशील आणि माझी जर तासनतास सेवा करत असशील, पोथीपठण करत असशील, तर त्याचा काहीही उपयोग नाही. माझ्याकडून तुला काहीही जे तुझ्या मनातील इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाही. कारण बघा, कर्मानुसारच आपल्याला देव देखील त्याचं पुण्यफळ देत असतो. तर आता इथे पोथीपठण झालेलं आहे, मी महाराजांचा आशीर्वाद घेतलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, ही गोष्ट न चुकता आमच्या घरामध्ये रोज स्वामी महाराजांना मुजरा घातला जातो. मग माझी मुलं, श्रीचे पप्पा, आम्ही न चुकता महाराजांना हा मुजरा घालतच असतो. आजची गुरुवारची सगळी माझी पूजा इकडे झालेली आहे. मी आता ती तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा ताईंनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा गुरुवारचा स्वामी महाराजांच्या पूजेचा व्हिडिओ? कारण मी मागे पण 2-3 वेळा गुरुवारचे व्हिडिओ शेअर केले, तर त्यांना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. यावरून लक्षात येतं की तुम्हाला माझी ही जी पूजा असते गुरुवारची, ती व्हिडिओ बघायला फार आवडतात. म्हणून आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता नक्की एक लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या पुन्हा नव्याने भेटू.